तर आज आपण बघणार आहोत की आपल्या टाचा किंवा पायांना ज्या भेगा पडतात ना, त्या कमी करण्यासाठी मी तुम्हाला आज घरगुती उपाय सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, ही क्रीम जर तुम्ही बनवली तर तुमच्या टाचा किंवा तुमच्या पायाला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या पूर्णपणे कमी होणार आहे. तर आपल्याला लागणार आहे एक मेणबत्ती लागणार आहे, खोबरेलचं तेल म्हणजे नारियल तेल घ्यावं लागणार आहे, कोरफडचं पान एक घ्यावं लागणार आहे आणि आपल्याला अर्धी वाटी गोडं तेल घ्यावं लागणार आहे. एवढ्यानेच आपली क्रीम तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, आता मी येथे मेणबत्ती पूर्णपणे खिसून घेतलेली आहे आणि बघा तुमच्याकडे जो चमचा आहे ना, तो चमचा किंवा तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढी वाटी वगैरे घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं त्याच प्रमाणात सगळं काही घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी चमचा घेतलेला आहे घरातला आणि तेवढा चमचावरूनच मला आता क्रीम बनवायची आहे आणि म्हणून मी तेवढा चमचा घेतलेला. अशा पद्धतीने मी पूर्णपणे मेणबत्ती खिसून घेतलेली आहे. मैत्रिणी, याचा खूप छान रिझल्ट येतो. 100% गॅरंटी देऊन सांगते. तुमचे जे काही पायाच्या फटी किंवा भेगा पडलेल्या असतील त्या पूर्णपणे कमी होणार आहे, कारण मी हा पूर्णपणे उपाय केलेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं. मला खूप चांगला रिझल्ट याचा मिळाला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पायाला एक सुद्धा फट नाही, एक सुद्धा भेग नाही. मी तुम्हाला क्रीम लावताना दाखवतेच. तर बघा, आता आपल्याला नारियल म्हणजे खोबरेल तेलही तेवढं पळी भरूनच घ्यायचं आहे. तर बघू शकता, आता गोडं तेल घेतलं, आता खोबरेल तेल घेतलं. गोडं तेलाच्या ऐवजी तुम्ही मोहरीचं तेलही मैत्रिणीनं वापरू शकता, त्याला ऑप्शन आहे. पण मी गोडं तेलाने मला खूप छान त्याचे रिझल्ट आले म्हणून मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोरफडीचं एक पान घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे कोरफड आपल्याला त्याचा गर तसाच घालायचा नाही, नाहीतर आपली क्रीम गाठगोळ्या होऊ शकते. तर आपल्याला बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक खिसणी असते त्या खिसणीने पूर्णपणे आपल्याला गर खिसून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली क्रीम एकसारखी व्यवस्थित आणि मऊसूद व्हावी. यासाठी आपल्याला गर जो आहे तो खिसणीने मी खिसून घेतलेला आहे. बघू शकता ते इथे चिकटपणा असल्यामुळे त्याला चिकटपणा झालेला आहे. तर बघू शकता वाटीत पण रस पडलाय, तो मी वतून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोरफडीचं जो गर आहे तो खिसून घ्या, तसंच टाकू नका. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं एकसारखी अशी रेमडी आपली क्रीम तयार झालेली आहे आणि आता ही आपल्याला 5 ते 6 मिनिटं गॅसवर ठेवायची आहे. मैत्रिणींनो, मेन वितळेपर्यंतच गॅसवर ठेवा, जास्त वेळ ठेवू नका आणि नंतर मात्र मेन वितळल्यानंतर तुम्ही गॅसवरून खाली काढा आणि ज्यावेळेस तुम्ही मेन वितळा आणि ज्यावेळेस तुम्ही गॅस बंद करता त्यावेळेस सुद्धा आपल्याला लगेच क्रीम पायाला लावायची नाही. ते तेल पूर्णपणे ते क्रीम गार होऊ द्यायची आहे. गार झाल्यानंतरच आपल्याला लावायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने एकसारखं चमच्याने पळीने तुम्ही ते हलवत राहावा की जेणेकरून आपला मेन वितळेल. तर बघू शकता आता आपला मेन पूर्णपणे वितळलेला आहे. मी आता गॅस बंद करून घेणार आहे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, तर तुम्हाला सर्व काही माहिती कळणार आहे. तर मैत्रिणींनो, ही क्रीम मी लावते, मला खूप चांगला रिझल्ट मिळाला. तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणींना ही माहिती शेअर करावी, कारण त्यांचेही भरपूर मी बरेच मैत्रिणीचे प्रॉब्लेम बघितले आहेत की त्यांच्या बऱ्याच टाचांना भेगा पडलेत आणि टाचा फुटलेले आहेत, त्यामुळे टाचा दुखतात किंवा काहीतरी टाचांना लागलं की ते चरचरतात. तर त्यासाठी मी हा उपाय तुम्हाला सांगितला आहे. बघू शकता पूर्णपणे ब्रशने निरम्याने आपले तळपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कॉटनचे कापड, आता इथे टावेल आहे तो मी त्याने पुसून घेत आहे. तर बघू शकता तुमच्याकडे कुठलेही कॉटनचं कापड आहे त्याने पाय स्वच्छ धुवून घ्या आधी आणि पूर्णपणे ब्रशने घासून घ्या की जेणेकरून आपल्या पायाला जे काही घाण लागलेली आहे ती निघून जाईल आणि पूर्णपणे कॉटनच्या कापडाने पुसून घ्या. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, स्किप करू नका. तर बघू शकता आता माझ्या टाचांना बघा एक सुद्धा भेगा नाही, पण तुम्हाला ती क्रीम लावण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी लावत आहे. बघू शकता आपली क्रीम किती घट्ट झालेली आहे. ही क्रीम कोणत्याही तुम्ही डब्यामध्ये स्वच्छ निर्मळ असणाऱ्या डब्यामध्ये ही ठेवा आणि ज्या तुम्ही 8 दिवस कंटिन्यू लावा, तर बघा तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण तळपायाला, दोन्हीही तळपायाला आपल्याला ही क्रीम अशा पद्धतीने एक 5 मिनिटं तरी व्यवस्थित आपल्या हाताने मॉलिश करून घ्यायची आहे. आपल्या टाचालाही लावायचे आहे. तिचे टाच फुटलेले आहेत तेथे तर आपल्याला भरपूर लावायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही क्रीम लावून घ्या. तुमची टाच वगैरे 8 दिवसात खूप छान आणि मस्त होणार आहे. टाच पूर्णपणे बुजून जाईल आणि एक सुद्धा तुमच्या भेगा दिसणार नाहीत. टाच फुटणार, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो.
तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. मी आता मोहरीचं तेल याच्यामध्ये घातलेलं नाही, ऑप्शन म्हणून सांगते. तर बघू शकता ही क्रीम फक्त पायासाठी आहे, हाताला तुम्ही लावू नका. नाहीतर काय मैत्रिणी हाताला पण लावतात, शरीराच्या कुठल्याही भागाला लावू नका. फक्त ही पायासाठी क्रीम आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही हाताला लावचाल आणि हात न धुता स्वयंपाक करचाल, तसं काहीही करू नका. फक्त पायाच्या टाचांसाठी ही क्रीम आहे, तेवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला पायाला पूर्णपणे एक 8 दिवस तर कंटिन्यू लावून घ्यायचं आहे मैत्रिणी. तुम्ही सकाळी कुठे जाणार नसेल तर तुम्ही सकाळीही लावू शकता 2 ते 3 तास, किंवा तुम्हाला जर दिवसभर कामं असतील, संध्याकाळी झोपताना जर तुम्ही लावून झोपला तरी सुद्धा त्याचे खूप चांगले असे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्णपणे पायाला लावून घेतलेली आहे. आणि पायाला लावल्यानंतर आपल्याला पायमोजे घालायचे आहे. तुम्हाला पायमोजे आवडत नसतील तर तुम्ही दुसराही उपाय सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या घरात स्वच्छ कॅरी बॅग असतेच, तर ती कॅरी बॅग घ्या आणि कॅरी बॅग तुम्ही तुमच्या पायाला लावून घ्या, की जेणेकरून पायाला दुसरं काहीही लागता कामा नये. आणि रात्रभर असंच ठेवा आणि सकाळी उठून तुम्ही पाय धुवा. बघा तुमचे पाय किती सुंदर आणि छान होणार आहेत आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर पाय मोजे नको असतील तर तुम्ही कॅरी बॅग ही लावू शकता आणि बंदाने बांधूनही शकता आणि तुम्हाला खूप छान असे रिझल्ट ह्याचे पाहायला मिळणार आहेत. मी ही लावते माझ्या पायाला, बघू शकताय तुम्ही, एकही भेगा नाही किंवा एकही टाच नाही माझे पाय, ह्याच्यामुळेच खूप छान झालेले आहे. त्याचा रिझल्ट मला चांगला मिळाला, त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्या मैत्रिणींनाही हा उपाय आपण सांगावा. तर मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुमच्याकडे नवनवीन मी टाकल्या येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.